होत नव्हती. असं वाटलं काय झालं काय माहिती. बोललो आता कॅन्सल होतं की काय. समोर भाग व्ह्यू दिसतं मस्त. गोल्डिंग गेली. ह्या रोडवर जेव्हा पण येतो ना भाई सुकून भेटतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी शुभम चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करतो जर्नी विथ टू व्हील्समध्ये. आज 15 ऑगस्ट आहे. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला पण शुभेच्छा. 78 स्वातंत्र्य दिनाचा हे आहे दिवस आहे हा. आणि आपण आता वाट बघतोय सिद्धेशची. तर सिद्धेश आपल्या इथे येतो आहे, तो गाडी लावेल इथे आणि मग निघूया. आज कोण नाही, जास्त नाही, दोघंच आहे, एकच बाईक आहे. तर हळूहळू आता बघूया, तो येतो तरी वाट बघूया. आणि आजची राईड ही नाशिक असणार आहे, स्पेशल राईड त्र्यंबकेश्वर. कारण ठरवलेलं आम्ही आज जायचं, कारण सुट्टी भेटत नाही. तर बोललो 15 ऑगस्टच्या निमित्ताने जाऊया. फायनली गाडी चालू करून ठेवली आहे, कोल्ड स्टार्ट केली आहे, होत नव्हती. असं वाटलं काय झालं काय माहिती. बोललो आता कॅन्सल होतं की काय, पण झाली चालू. काय माहिती काय झालेलं, थंड पडला असेल. सिद्धेश आलेला आहे कष्ट करून, भांडूपवरून. नाश्ता विष्टा केलास ना पोटभरून? कसला काय नाही, कसला कसला काय असतं रे? कॉफी पिऊन आले. आता तू आज नाश्ता खिलवणार आहेस मला तुझ्यातर्फे. ओट्स आणले आहेत, ओट्स खाऊया. मी तर नाश्ता केलाय, मी पण ओट्सच खाल्लेत. तर त्याला आता निघूया. समोर भाग व्ह्यू दिसतं मस्त. दुसऱ्यांनी डोंगर ओढलेला आहे आणि समोर एक मंदिर आहे कुठं तरी, छान दिसतं. फायनली आपण मोटो ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे. आधीच करायला पाहिजे होती, कारण आता पाठीमागे आम्ही भरपूर साऱ्या मोठ्या बाईक बघितल्या, स्पोर्ट्स बाईक. BMW, अजून कोणती होती, CBR 1000. ॲक्च्युली पार्टीच केला असतं तर दिसलं असतं. गोल्डविंगसुद्धा बघितली आणि मी बोललो व्हिडिओमध्ये दाखवीन, पण आता आजूबाजूच्या गाड्या गायब झाल्या सगळ्या. ठीक आहे, तर पुढे भेटतीलच आपल्याला. आता आपण आहोत काशीत कोपरला आहोत, म्हणजे त्याच्या आसपासच आहोत, कारण मी मॅपवर मगाशी बघितलं होतं. थोडंसं त्याच्या पाठी उभं होतो आणि आता थोडंच जवळ आपला हा टोल नाका लागेल, खानीवाडे टोल नाका. हां, तिथेच होतो आणि दरवेळी मी व्हिडिओमध्ये तोच दाखवतो. आणि तो एक बायकर्स पॉईंट आहे थांबण्याचा. सगळे तिथे नाश्त्यासाठी, टी ब्रेकसाठी थांबतात. आता तो पुढे येईलच, तुम्हाला दाखवीनच. बाकी तुम्ही नजारा बघताच आहे किती छान आहे, आणि पावसाने मेहरबानी केली आहे आपल्यावर. बाकी मी एक बोलायचं आहे की हा रस्ता अजून पूर्णपणे झाला नाही आणि मध्ये मध्ये पॅच खूप खराब आहे. आणि जी बाजूने आता ती नदी गेली, खूप छान व्ह्यू दिसतं. आणि हां, एक हे समोर तुम्ही बघताय असे जे ट्रक आहेत, हे खड्डे आहेत, थोडं सांभाळून गाडी स्लो करून अंदाजा घेऊन गाडी टाका. कारण बघा समोर तुम्हाला रस्ता दिसतच नाही आहे, तर थोडं थांबा. कारण ह्या गाड्यांना साईडचं व्ह्यू एवढं नाही दिसत मिररमधून, तर ते लोक तुरंत लेफ्ट राईट घेतात. थोडं सांभाळून हे करा. आणि या रस्त्याबद्दल एक बोलू, हा समोर तुम्हाला व्हाईट दिसतो आहे. ॲक्च्युली हा रस्ता फील नाही देत. जो डांबरी रस्ता असतो तोच खूप चांगला आहे, कारण डांबरी रस्त्यावर ब्लॅक आणि ते ग्रीप आपली चांगली पकडते. हा रायडर कोण चाललेला आहे? ओके, कपल आहे वाटतं, ड्यूक रायडर आहे. आणि हां, व्हाईट रोडबद्दल सांगत होतो, सिमेंटचा. हा टायर लवकर खातात आणि बघायलासुद्धा थोडं भ्रमित करतात. म्हणजे दिसतं व्यवस्थित, पण ते सगळं व्हाईट ना, त्याच्यावर काय पट्टे आहेत, व्हाईट कलरचे पट्टे वगैरे काहीच नाही, त्यामुळे नाही समजत. म्हणून मला हा रस्ता आवडत नाही बिलकुल. ठीक आहे. आणि व्हाईट रस्ता ना जास्त प्लेन नसतो, उबड खाबड असं आहे. मला वाटतं आहे एवढी ट्रॅफिक आहे म्हणजे खानीवाडे टोल नाका आला आहे. बघूया समोर कोण आहे. ओके, हिमालयन रायडर फ्लॅग लावला. हो, ट्रकवाल्याने मस्तच ठोकला आहे, घेतात त्याला रिमांडमध्ये. हो, ह्याला पण ठोकलं आहे, बघितलंच तुम्ही. 2 गाड्यांना ठोकलं. मी सांगतच होतो तुम्हाला पाठीमागे की या ट्रकवाल्यांपासून वाचून
कारण यांना काहीच अंदाज येत नाही आजूबाजूचा. तुम्ही जर जवळ तरी असाल तरी येणार, हे शक्यच आहे ठोकणं. आणि आता हळूहळू आपल्याला रायडर दिसायला चालू झालेत, आपले रायडर कम्युनिटीचे मित्र. आय थिंक मी बरोबर आहे, हां हिमालयनच आहे ती. आणि पुढे खानिवाडे टोलनाका आला आहे, हा आला आहे खानिवाडे टोलनाका. तुम्ही आता असंच पुढे बघाल, हळूहळू सगळे रायडर जमलेले असतील. हे बघा, तुम्हाला बोललोच लेफ्ट साईडला मोठ्या मोठ्या गाड्या पण आहेत. होंडाची गाडी दिसली मला, होंडा कोणती होती माहीत नाही, जुनी होती. आता आपण इथे थांबूया जरा, इथे पण गर्दी आहे. थोडं पुढे जाऊया आपण जिथे रेग्युलर थांबतो. जागा आहे की नाही आहे की नाही आहे, आहे 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 आहे. चल ठीक आहे, इथे कोण नाही आहे, इथे थांबूया आणि फक्त चाय वगैरे काहीतरी पिऊया. नाश्ता तर केलेला. पन्नास किलोमीटर नंतर ब्रेक घेतला खानिवाडी टोलनाक्याला. टोलनाका बघितला, थोडा चाय पिऊया आणि मग निघूया. थोडा पावसाचा पण सीन झाला आहे, तर बघूया. आला तर नाही पाहिजे पाऊस, नाही तर पूर्ण वाट लागेल. आणि पूर्ण कपड्यांची तर बघा पूर्ण वाट लागली. झेंडा कसा वाटतं, चला चाय पिऊया. 2 कप चाय सिद्धेश सरांबरोबर. चाय जरा येईल. तू खाऊन का ना आलास पण? ओट्स आणलेत ना, आता दूधवाला बघायचं. अरे तुझ्या दूधवाला बघायचं. कोल्ड्रिंक गेली, करिश्मा कोल्ड्रिंक आहे बाबा ती. आता तुम्ही बघताय डांबरी रोड आलाय आणि हा किती स्मूथ आहे. आणि ह्याच्यामुळे कसं पट्ट्या वाईट पट्ट्या ह्याच्यामुळे कळून येतं व्यवस्थित. आणि ओबडधोबडसुद्धा नाही आहे. या आजूबाजूला बघा किती मस्त हिरवगार आणि असा नेचरने पसरलेला, निसर्गाने पसरलेला दृश्य आहे. फक्त तिथं जरा रस्त्याचं काम चालू आहे म्हणून आपलं थोडं कन्फ्युजन होतं आहे. प्रवेशद्वार, जव्हारचं प्रवेशद्वार. गावात रोड ना रोड. हे गाव आलं, गाव. हां लेफ्टला नाश्ता करूया आणि मग जाऊया. तेव्हा इथे दरवेळी इथंच करतो. ह्या रोडवर जेव्हा पण येतो ना भाई सुकून भेटतो, कारण तुम्ही रोड बघितला तर किती छान आहे. तेव्हा भूक लागले, खूप भूक लागली. नाश्ता, चटणी आणि सिद्धेश्वरांचं तोंड नाही रे. नाश्ता करून झाला आहे मस्तपैकी. काय नाही 2 समोसे खाल्ले, कारण आता इथे पोहे बिहे कुठे भेटणार नाही, दुकान लवकर चालू होत नाही, विचार केला. आता निघू आणि कुठे मध्ये फोटो वगैरे काढायला थांबलो तर 100 किलोमीटर झाले आहेत, अजून 70 बाकी आहे. आता मोस्टली मी विचार करतोय नॉनस्टॉप खेचायचा, बघूया. 500 meters, turn left. हां हां. मंदिर इथे आता पार्किंगसाठी आम्हाला विचारत आहेत, बघूया काय करू ना. इथेच पार्किंग काय कितना है पार्किंग का? 50. चल काय करू लागेल. ठीक आहे, तर मग आता आम्ही इथे पार्किंग लावतो आहे. ते बोलत आहे की आतमध्ये जर लावली की मग BMC वाली गाडी उचलत आहेत. तर मग आता मी इथे 50 रुपये पे करून पार्क करतो आहे.
फायनली पोचलेलो आहे बघा. टोटल घरापासून किलोमीटर 176. फायनली पोचलो आहे. आधी पाठी बघत असाल एक अशी जागा आहे, तिथे आमची गाडी पार्क केली आहे. 50 रुपये पार्किंगचे, कितीही वेळ ठेवा. आणि जॅकेट वगैरे दिलं तर त्याचे 20 रुपये मी एक्स्ट्रा दिले, बोललो जाऊ दे. तर आता पार्किंग दिलेलं आहे. आपला गेटअप तर रेडीच आहे. ओके, थोडा तर तोंड वगैरे धुव्या आणि वरती जाऊया. परफेक्ट आम्ही 10 वाजता पोचलेलो आहे. वाटले होते 11 वाजतील, पोचले 10 वाजता. आता टिक्का वगैरे लावला आहे, सुरुवात करतो आहे. खूप लाईन आहे, खूप गर्दी आहे. आणि 12 ज्योतिर्लिंगामधलं आमचं हे फर्स्ट आहे त्र्यंबकेश्वर. अचानक भयानक, म्हणजे जायचं तर होतंच, पण अचानक भयानक प्लॅन केला आम्ही. तर आता सुरुवात करतो आहे. चला दाखवतो तुम्हाला पुढची आता जर्नी, कशी लाईन लावतो आहे, किती वेळ लागतो आहे. आणि त्यानंतर जर लवकरात लवकर झालं तर आम्ही कुठेतरी अजून जाऊ. 2-3 ठिकाणं बघितले, त्यानंतर मग बघू कसं काय ते. चला 2 फुलांच्या पिशव्या घेतो आहे. एक घ्या की 2 घ्या रे? 2 घेऊया. ठीक आहे. पाठी लाईन दिसते, ही 200 रुपीज देऊन लाईन आहे. आणि ह्याची आता नॉर्मलवाली लाईन पुढे आहे, वेगळी आहे. तर पुढून बघा आता किती लाईन आहे. तुम्ही आजूबाजूला बघताय, हा इकडचा परिसर आहे. आणि आज खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप गर्दी आहे. कुठून लाईन आहे तेच कळत नाही आहे. काय होणार आहे काय माहिती आमचं. इथून श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार आहे इथून. आणि लाईनीचा अजून आम्हाला आता पता नाही आहे. हे जुने महादेव मंदिर आहे. आता तिथे नाही जात, लांबून तुम्हाला दाखवतो. कसं वाटतं लाईनीत उभं राहून दुसऱ्यांदा? मजा येते. आता ऑलमोस्ट 11 वाजता लाईन लावलेली, ती पण VIP लाईन. तिथे गेट बंद झाला, 3 तास आमचे वाया गेले. आणि आता आम्ही परत जर्नलमध्ये लावले, नॉर्मलमध्ये. 1 तासात आम्ही खूप पुढे आलो. आतमध्ये एवढं बाकी आहे, म्हणजे आज आहे इथेच 8 वाजणार आम्हाला असं वाटतं. आतमध्ये आलो आहे, एवढी लाईन आहे बघा, एवढी लाईन आहे. आता कधी पोचू अजून काय माहिती, कंटाळा आला बघू आता. फायनली पोचलो आहे. लवकरच आता दर्शन होईल. फायनली दर्शन झालं आहे एकदम चांगल्या प्रकारे. 6 तास गेले दर्शनाला. आता थोडं व्यवस्थित मंदिर बघूया. मला पाठी दाखवतो, मंदिर आहे व्यवस्थित दाखवतो तुम्हाला. थकलो आहे, खूप थकलो आहे. फायनली दर्शन झालेलं आहे. किती तासानंतर?
6 तासानंतर. आणि ते पण कसं, आम्ही गेलो पहिलं VIP लाईनीमध्ये, तिथे गेट बंद केला फालतू लोकांमुळे आणि मग नंतर परत आम्ही जर्नल लाईन लावली. तर आता ते फळ भेटलेलं आहे आणि आमची चांगलीच वाट लागली. दर्शन चांगलं झालं आहे. बघा आता काहीतरी खाऊ, 1 तास थोडं कुठेतरी आराम करू आणि मग निघू. तिथे काय फिरण्यासारखं असेल ते बघू. चलो बाय. निघालते आम्ही. हे मस्त तलाव आहे एक, सीन खूप छान दिसतं. मित्रांनो 6 तासानंतर सही सलामत शूज भेटले. कुठेतरी काढून गेलेलो भेटले आम्हाला. एक इकडे तिकडे शूजची लागली वाट. आता काय घालावे लागतील. मगाची पाणीपुरी खाल्ली, शूज तर भेटले. आता काहीतरी खातो. एकदम एक तर जेवण, आता पुरी भाजी वगैरे आणि सामान घेऊन आम्ही निघू. ऑलमोस्ट जेवण आलं आहे. डाळ खिचडी, काजू मसाला आणि ह्या काय रव्याच्या चपात्या काहीतरी आहे. असं जेवण आलं आहे, खातो मस्त. बिल झालं आहे 480. ते 400 रुपये आम्ही VIP लाईनमध्ये देणार होतो. 400 रुपयात आम्ही खाल्लं आहे चांगलं पोट भरून. काय बोलतो सिद्धेश? मित्रांनो सगळं आवरून झालेलं आहे. सगळं बॅगा वगैरे घेतलं, जॅकेट घेतलं, गाडीपाशी आलो आहे. दर्शन पण व्यवस्थित झालं. आता व्लॉग हे नाही करणार आहे, काढणार नाही आहे, कारण माझं माउंट असतो तो तुटला आहे. तर डायरेक्ट तुम्हाला घरी भेटतो. मध्ये चायला थांबलो तर. ओके चला बाय. आम्ही 11:30च्या दरम्यान घरी आलो. काय खाल्लं वगैरे नाही, तसंच झोपलो. तुम्हाला सांगतो की तिथे 2 रस्ते आहेत जाताना, एक जव्हारच्या साईडनी आणि एक कल्याणच्या साईडनी. दोन्ही पण त्यांच्या रूटने चांगले आहेत. फक्त जव्हारच्या रूटनी येताना येऊ नका, कारण खूप ट्रक, धूळ मिट्टी खूप आहे, कारण रस्त्याचं अजून काम चालू आहे. आणि तिथे गेल्यानंतर मी तर बोलीन सुट्टीच्या टायमाला जाऊ नका, कारण आमची खूप हालत झाली. तुम्ही बघितलं तर 6 ते 7 तास आम्ही लाईनीमध्ये होतो आणि हालत तर एवढी बेकार झाली की गाडी चालवायचं मन करत नव्हतं. तर सुट्टीच्या दिवशी जाऊ नका. आणि तिथे लाईन ही बघून जा, कारण तुम्हाला कोणी सांगणार नाही जर्नल लाईन कुठली आहे आणि तिकिटाची लाईन कोणती आहे. तुम्हाला मोस्ट ऑफली सगळे तिकिटाच्याच लाईनीमध्ये घुसवतील. तर तिथे कधी म्हणजे हे होतं, काय बोलतात ते, धक्काबुक्की होते आणि त्यामुळे गेट बंद करून टाकतात. जसं आमचे हाल झाले. जर्नल लाईनला तुम्ही जावा, तिथून तुम्हाला दर्शन लगेच भेटेल. तर कसा वाटला हा ब्लॉग नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.